एक मासा. पाण्यात पडला. डुबुक. 2 मासे. 2 मासे. पाण्यात पडले. पाण्यात पडले. डुबुक. डुबुक. 3 मासे. 3 मासे. 3 मासे. 3 मासे. हाय हॅलो नमस्कार. आज पुन्हा एकदा करूया धमाल सारे भाग 2 मध्ये आपलं सर्वांचं काय असतं ते तेच ते काय जे काय असेल ते काय स्वागत रे बाबा. जाऊ द्या. हा स्वागत. हा मागच्या भागाला तुम्ही एकदम मस्त एकदम तुफान हे दिलेलं आहे, प्रतिसाद दिलेला आहे. त्यामुळे काहीच हरकत नाही. आता त्याच उत्साहानं आम्ही पुन्हा तयार आहोत भाग 2 मध्ये, अर्थात तिसऱ्या राऊंड साठी. दोन्ही टीम्स तयार आहेत. आहात का टीम्स? येस. क्या बात आहे, क्या बात आहे. मस्त उत्साह आहे. त्याआधी फक्त एक थोडेसे बदल टीम मध्ये झालेले आहेत, ते तुम्हाला सांगतो. टीम बी मध्ये आदित्य होता. ऍक्च्युली त्याच्यावरती हॉस्पिटलची कंडिशन आहे आणि त्याच्यामुळे तो प्रेझेंट राहू शकलेला नाहीये. त्यामुळं इक्वल मेंबर्स दोन्ही टीम मध्ये असले पाहिजे, म्हणून टीम ए मधल्या एका मेंबरला सॅक्रिफाईस करण्याची गरज होती. खरं तर एक सॅक्रिफाईस एखाद्या टीमसाठी जेव्हा एखादा व्यक्ती करतो तेच खरं त्या टीमचं यश असतं, आणि त्यामुळं सॅक्रिफाईस व्हॉलेंटरी कोणतरी करायचं होतं. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे टीम ए ची कॅप्टन मुस्कान, तिनं स्वतःचं सॅक्रिफाईस दिलेलं आहे या टीमला, या गेमला पुढे घेऊन जाण्यासाठी. तर त्या सॅक्रिफाईस साठी एकदा टाळ्या झाल्या पाहिजे. खरं तर हे सॅक्रिफायसेस जे असतात ना, आपण इतरांसाठी जे करतो ना, ते सॅक्रिफायसेस आपल्या टीमला पुढे घेऊन जात असतात. आणि टीम ए किंवा टीम बी पैकी कोण जिंकेल हे मला माहित नाही आत्ताच, किंवा यांनाही कोणाला माहित नाही, तुम्हालाही कोणाला माहित नाही. पण उमलत्या काय टीम मात्र नक्की जिंकली, आणि हा गेम औपचारिक राहिलाय आता. त्यामुळे कोणती टीम जिंकतीये ते तुम्ही तर काय कमेंटमध्ये सांगितलं नाही, पण ठीक आहे, आत्ता सांगा. व्हिडिओ आत्ताच चालू झालाय, आत्ताच सांगा, कमेंट करा लवकर. टीम ए ला सपोर्ट करताय का टीम बी ला सपोर्ट करताय? आणि व्हिडिओच्या शेवटी पाहूयात मग तुमचा गेस बरोबर होता की चुकीचा होता. ठीक आहे, टीम ए तयार आहात? येस. सध्याची स्टँडिंग कॅप्टन त्यांची सोनाली. ठीक आहे. हा. ओके. टीम बी तयार आहात? येस. ओके. उत्साह थोडा कमी पडतोय, पण हरकत नाही, वाढेल तो. तिसऱ्या राऊंड मध्ये आपण एंटर करतोय. पहिल्या 2 राऊंड नंतर टीम ए चा स्कोर होता 10 पॉइंट्स, टीम बी चा स्कोर होता 15 पॉइंट्स. आहात पुढच्या थर्ड राऊंड साठी तयार? येस. ओके. आता हा ग्राउंड गेम आहे. ग्राउंड गेम म्हणजे काय तुम्हाला सांगतो. आपल्या इथे तुम्हाला थोड्या वेळाने ते कळेलच. आपण एक लाईन ठरवली, त्या लाईन वरती मी सगळ्यांना नेऊन उभं करेल, एकेका व्यक्तीला टीमच्या. ठीक आहे, दोन्ही टीम्स ऐकताय? हा. त्या एका व्यक्तीला नेऊन उभं करेल, त्याच्या हातामध्ये एक बॉटल दिली जाईल. ती बॉटल त्याने समोर फेकायची आहे. समोर आपल्या 3 बॉटल्स ठेवलेल्या आहेत. ठीक आहे, लाईन मध्ये. त्या प्रत्येक बॉटलमध्ये एक इतडाचं अंतर आहे. हा, थोडं थोडं. 3 बॉटल्स समोर आहेत. तुम्ही तुमची बॉटल समोर फेकायची आहे. तुम्हाला समोर आवाज दिला जाईल त्या बॉटल्स पासून. समोर बॉटल फेकायची आहे. त्यापैकी 3 पैकी जर तुमची एक बॉटल पडली तर तुमच्या टीमला 2 पॉइंट्स मिळणार आहेत, आणि जर 2 किंवा 3 बॉटल्स पडल्या तर तुमच्या टीमला 4 पॉइंट्स मिळणार आहेत. ठीक आहे. येस. ओके. यामध्ये आता प्रत्येक ब्लाइंड व्यक्तीला, ब्लाइंड इन द सेन्स टोटली ब्लाइंड जो असेल त्याला 4 चान्स मिळणार आहेत. प्रत्येक टीम मध्ये 2-2 टोटली ब्लाइंड आहेत. सो 4 + 4 8 चान्सेस. आणि जे पार्शली मेंबर्स आहेत त्यांना 2-2 चान्सेस मिळणार आहेत, इज इक्वल टू 12 चान्सेस. ठीक आहे, 12 चान्स आहेत तुमच्या टीमकडे. ठीक आहे. येस. आणि महत्वाचं, या 12 चान्सेस टीमच्या झाल्यानंतर ज्या टीमचे पॉइंट्स जास्त असतील त्या टीम्सला मिळणार आहेत 10 पॉइंट्स. सो तुम्ही जर 10 वरती असाल तर तुम्ही 20 वरती जाऊ शकता, 15 वाले 25 वरती जाऊ शकता. आहात तयार? येस. एनर्जी कमी पडते. आहात तयार? येस. क्या बात आहे, क्या बात आहे. अजून एक महत्वाची गोष्ट गेम सुरू होण्याआधी सांगतो. बऱ्याच जणांच्या कमेंट्स आल्या की 1-2 मेंबर्स मिस दिसत आहेत. तर खरं एक गोष्ट प्रामाणिकपणे आणि खूप कौतुकानेही सांगतोय की जे चेहरे तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये दिसतात ना, ते कॅमेऱ्यामध्ये चेहरे दिसण्यासाठी पाठीमागं खूप लोकांचं सॅक्रिफाईस असतं. आणि त्यातलेच आपले 2 हिरे, जितेश आणि सूरज. खरं तर सूरज हा टोटली ब्लाइंड असून देखील त्यानं मागच्या राऊंडसाठी मेन कॅमेरा सांभाळला होता. ही खूप मोठी ॲज अ टोटली ब्लाइंड अचिव्हमेंट आहे. आणि ते 2 जण कॅमेरा सांभाळत आहेत. आजही ते राऊंडच्या बाहेर आहेत. पण खरं तर त्या दोघांमुळे हे 7-8 चेहरे जे काही तुम्हाला स्क्रीनमध्ये दिसत आहेत ते तुम्हाला दिसत असतात. सो कवितांवरती, साहित्यावरती तुम्ही सातत्याने एक कमेंट करतच आलाय. मात्र त्या दोघांसाठी आज एक कमेंट नक्की करा. ठीक आहे, करूयात आपण राऊंड सुरू? येस. ओके. कोणत्या टीम पासून करायचं? टीम ए. ओके. कोण आहे कॅप्टन तुमचा? सोनाली. कोण खेळणार तुमच्याकडून पहिल्यांदा? ओके, सोनाली. ठीक आहे, ये इकडे. तू इथे उभी आहेस. ठीक आहे.
तुला थोडंसं विजन आहे, तुला समोरच्या त्या 3 बॉटल्स दिसत आहेत. ओके, आपल्याकडे ही बॉटल आहे, हिचं वजन बघ, बघितलंस? त्या बॉटल्स मध्ये काहीतरी आहे, त्याच्यामधून आवाज येतोय, तुम्हाला येत असेल प्रेक्षकांना. ठीक आहे, ही बॉटल तुला अशी सरळ फेकायची, जिचं टोक आहे त्या साईडनं. बॉटल आडवी फेकायची नाही. ठीक आहे, नाहीतर मग चान्स मिस आउट होऊ शकतो. ठीक आहे, तुला दिसतंय की तुला आवाज द्यायची गरज आहे. ओके, तुझ्याकडे 2 चान्सेस आहेत. 2 चान्सेस मध्ये जर तू 1 बॉटल पाडलीस तर तुमच्या टीमला मिळणारे 2 पॉइंट्स टीम एला. जर 2 बॉटल्स किंवा 3 बॉटल्स जर तुझ्याच्याने पडल्या तर मिळणारे 4 पॉइंट्स. तयार आहेस? ओके, 1 2 3 स्टार्ट. ओके ओके ओके, हा चान्स तुझा मिस आउट झालेला आहे. जे टीम्स मध्ये पार्शियल मेंबर आहेत त्यांनी मला सुद्धा हेल्प करा. ओके, दोन्ही चान्स तुझे संपलेले आहेत, बरोबर? किती बॉटल्स पडलेत आपल्याकडनं? ओके, देन 0 पॉइंट्स वरती तुम्ही आहात. ठीक आहे, ओके, कम हिअर. सेकंड मेंबर कोण आहे? श्रद्धा. ओके श्रद्धा, इकडे इथे तू उभी राहतीस. ठीक आहे, तुझ्या समोर 3 बॉटल्स आहेत, तुला त्या पाडायच्यात. तुझ्याकडं लकीली 4 चान्स आहेत. ओके, ती बॉटल पाहिजे तुला? ओके, वाजवून बघ, वाजवून बघ, मी सांगतो. अशी बॉटल फेकायची. ठीक आहे, अशी तिच्या टोकाकडनं गेली पाहिजे, आडवी फेकायची नाही. मी तुला आवाज देऊ? ओके, वेट. ठीक आहे, हे बघ, आवाज आला? ओके, ठीक आहे, फेक. 1 2 3 स्टार्ट. अंतर यावेळी सुद्धा राहिलेलं आहे, हरकत नाही. ठीक आहे, 4 चान्स ओव्हर झालेले आहेत, 6 चान्स तुमच्या टीमचे ओव्हर झालेले आहेत आणि तुमच्याकडे आता सध्या तरी 0 पॉइंट्स आहेत, पण हरकत नाही, पुढे प्रोग्रेस होऊ शकते. ठीक आहे, थर्ड नंबर आता मी एकटाच शशिकांत. एकटाच आहेस आणि एकट्यावरती सगळी जबाबदारी टीमची तुझ्या आहे. शशिकांत, ऑल द बेस्ट तुला, तुझ्या टीमला ऑल द बेस्ट. ठीक आहे, थँक्यू. ही बॉटल पाहिलीस तू? हो पाहिजे. त्याच्यामध्ये आवाज आहे. हा, आवाज आहे. ही बॉटल अशी फेकायची. ठीक आहे, तिचं टोकाने तुला फेकायची. हा. ओके, मी तुला आवाज देऊ समोर? हो. ओके, हे बघ, आला आवाज? ओके, चल, 4 चान्स आहेत, 4 चांद लगा दे. चल भाई, पहिला चान्स. फेकू? तुला आवाज देऊ मी परत? हा, ठीक. ओके, बघ, ओके, ठीक आहे, दुसरा चान्स तुझा. टीम एचं नशीब थोडस गणलेलं दिसतंय, अगदी थोडक्यात तुमचे चान्सेस वाचले. ठीक आहे, ये इकडे. अरे यार, टीम बी कडून कोण येत आहे? लक्ष्मी. ओके, ये लक्ष्मी, लक्ष्मी. इकडे. ठीक आहे, तिथे उभं राहा. ठीक, ओके. हा घे. ही बॉटल पाहतेस तू? त्या बॉटल मध्ये 1 मिनिट दाखव. अशी फेकायची, हे बघ, अशी फेकायची. ठीक आहे, आडवी फेकायची नाही, नाहीतर मग बाद व्हाल तुम्ही. ओके. आवाज देऊ मी तुला समोरून? यस. ओके, आला आवाज? ग्रेट. माझ्याकडूनच बॉटल पडली आहे, आपण तिला उभी करूयात. टीम बी चे पॉइंट्स आम्ही होऊच देणार नाही. मी पाडली आहे, त्यामुळे टीम बी ला पॉइंट्स काय मिळणार नाहीयेत. आवाज आलाय तुला? हो. ठीक आहे, पाड, फेक. वाव, ओके. तरी सुद्धा हा राऊंड आपण पुढे कंटिन्यू करूयात आणि बाकीच्या मेंबर्सला सुद्धा संधी देऊया. सेकंड मेंबर कोण आहे? ओके, कम हिअर. आवाज ऐक.
ठीक आहे ठीक आहे. Congratulations, अंकिता. शेवटचा मेंबर बाकी आहे, शेवटचा मारुती. कमॉन, तुला विजन आहे बरोबर, त्यामुळे तुला बॉटल्सचा आवाज देण्याची गरज नाही. बॉटल कशी फेकायची माहितीये, आडवी फेकायची नाही. ठीक, 2 चान्स आहे तुझ्याकडे. ओके, फेक. आठवरच ठेवतोस. तिन्ही पण बॉटल्स पडल्या, क्या बात आहे. आणि थर्ड राऊंडच्या शेवटी टीम ए चे पॉइंट्स स्टील ऑन 10, पण हरकत नाही, 2 राऊंड बाकी आहेत. आणि टीम बी पॉइंट्स आहेत 25. ओके, ग्रेट. तिसरा राऊंड आपला संपलाय. टीम बी 25 पॉइंट्स आणि टीम ए 10 पॉइंट्स. ठीक आहे, चौथा राऊंड आहे आणि आता हा एक सुद्धा ग्राउंड गेम आहे. तुम्हाला दिसत असेल माझ्या हातामध्ये ग्लासेसचे 2 सेट्स आहेत. अराउंड 6 ते 7 ग्लासेस एका सेटमध्ये आहेत. दोन्ही ग्लासेसचे सेट आहेत. गेम असा आहे, समोर आपला एक व्यक्ती उभा आहे, सूरज, जो कोणत्याही टीममध्ये नाही आहे. माझ्या बाजूला सध्या टीम बी आहे, त्याच्या पाठीमागे टीम ए उभी आहे. ठीक आहे, प्रत्येक टीमला 2 मिनिटांचा टायमर मिळणार आहे. ठीक आहे, 2 मिनिटांचे टाईम मिळणार आहे. गेम समजून घ्या प्रत्येकानं. तुमचा जो सिक्वेन्स असेल, तुमच्या टीम बीचा सिक्वेन्स काय आहे? लक्ष्मी, मारुती आणि अंकिता. ओके, लक्ष्मी, मारुती, अंकिता हा सिक्वेन्स ठेवला तुम्ही. ठीक आहे, मी गेम अजून सांगितलेला नाहीये, नंतर सिक्वेन्स बदलला जाणार नाही. तुमचा सिक्वेन्स सांगा. सोनाली, शशिकांत आणि श्रद्धा हा सिक्वेन्स आहे. आता गेम सांगतो. ठीक आहे, गेम असा आहे की ह्या सिक्वेन्सनं पहिल्यांदा हे दोन्ही ग्लासेसचे सेट, एक सेट हा डोक्यावरती उलटा ठेवायचा आहे, हा असा, आणि दुसरा सेट हा हातावरती ठेवायचा आहे, उजव्या हाताच्या बोटांवरती, हा असा. पंजावरती म्हणजे तळव्यावरती हाताच्या ठेवायचा नाहीये, बोटांवरती ठेवायचा आहे. बोटांनी त्या सेटला आवळायचं नाहीये. ठीक आहे चला, माझ्याकडून सुरुवात झाली आहे ग्लासेस पडायची, हरकत नाही. कळालंय तुम्हाला सगळ्यांना? एक सेट डोक्यावरती उलटा ठेवायचा आहे. ठीक आहे, बरोबर आहे. हा, दुसरा सेट जो आहे बोटांवरती सरळ ठेवायचा आहे, बोटांवरती ठेवायचा उजव्या हाताच्या. ठीक आहे, इथून तुम्हाला समोरच्या व्यक्तीपर्यंत चालत जायचंय. समोरचा व्यक्ती तुम्हाला आवाज देत राहील, गाईड करत राहील. ठीक आहे, इथून तुम्हाला मारुती तुमच्या टीमचा पार्शली मेंबर आहे, तो गाईड करेल. तुम्ही मागची टीम पण तुम्ही त्यांना सपोर्ट करू शकता, एकमेकांना गाईड करत राहायचंय. असंच पोझिशन घेऊन एक सेट डोक्यावरती, एक सेट हातावरती घेऊन समोरच्या व्यक्तीपर्यंत जायचंय. तिथे पोहोचल्यानंतर ते दोन्ही सेट आपल्या हातामध्ये घ्यायचे आणि 2 सेट वेगवेगळे इथे परत घेऊन यायचे. लगेच घेऊन आले की दुसऱ्या मेंबरकडे द्यायचे, दुसऱ्या मेंबरने त्याच पोझिशनमध्ये परत समोर जायचंय. असे राऊंड्स तुम्ही कंप्लीट करायचे. ठीक आहे, 2 मिनिटांच्या एंड नंतर जेवढे ज्याचे राऊंड झाले असतील त्या टीमला मिळणार ह्या राऊंडला सुद्धा 10 पॉइंट्स. ठीक आहे, आर यू रेडी? टायमर रेडी आहे. 1 2 3 स्टार्ट. घे लक्ष्मी. चार, 3, 2, 1. टाइम सोर. ओके, काहीच प्रॉब्लेम नाही. एका मेंबरने ट्राय केलेलं, एकही राऊंड कंप्लीट झाल्यामुळे तुम्ही सिक्वेन्स चेंज करू शकलेला नाही आहात, हरकत नाही. पण आता या राऊंडचे तुम्हाला पॉईंट्स आत्ताच ठरवू शकत नाही आपण. दुसऱ्या टीम ए समोर या. जर ह्याही टीमला
जर एकही राऊंड कंप्लीट करता आला नाही, जर याही टीमला एकही राऊंड कंप्लीट करता आला नाही तर पुन्हा 0-0 पॉईंट्स होतील आणि पुन्हा 2-2 मिनिटांचा टायमर दोन्ही टीमसाठी सेट होईल. सो टीम बी प्रेयर करा की यांचंही एकही राऊंड कंप्लीट होणार नाही. टीम ए तुम्ही प्रेयर करा की तुमच्याकडून ॲटलिस्ट एक राऊंड तुम्हाला कंप्लीट करायचा आहे. तुमचे पॉईंट्स आहेत 10, त्यांचे 25 आहे टीम बीचे, तर तुम्हाला चान्स आहे त्यांच्या खूप जवळ पोहोचण्याचा. टीम ए तयार आहात? Yes. पहिला मेंबर कोण आहे? सोनाली. ओके. टायमर मारुती, टायमर आपला सेट होतोय. तुला पोझिशन कळालेली का? एकदा ठेवून दाखव. उजव्या हातावरती बोटांवरती ठेवायचा, तो ग्लास सरळ ठेवायचा. हा उजव्या हातावरती जो बोटांवरती, तळव्यावरती नाही. ठीक आहे, ही पोझिशन. डोक्यावरती उलट ठेवायचं. ठीक आहे, दोन्ही सेट्स. कळाली पोझिशन? ओके ठीक आहे. दे इकडे क्लासेस. झालाय टायमर? ओके, टायमर रेडी आहे. 1 2 3 स्टार्ट. झिरो 0 पॉईंट्स दोघांचे सुद्धा. पुन्हा आपला हा राऊंड घ्यावा लागणार आहे. ठीक आहे, टीम बी पुन्हा समोर या. आता आमचं शशिकांत 2 मिनिटाचा टायमर सेट कर. आता क्रम काय तुमचा? मारुती, अंकिता, अंकिता, लक्ष्मी. लक्ष्मी. ओके ठीक आहे. मारुती, अंकिता आणि लक्ष्मी. ओके डन. ठीक आहे. टीम ए तुमचा काय क्रम आहे? शशिकांत, श्रद्धा आणि सोनाली. ठीक आहे. ओके, पुन्हा एकदा दोघांचाही सिक्वेन्स मी सांगतोय. मारुती, अंकिता, लक्ष्मी. टीम ए शशिकांत, श्रद्धा आणि सोनाली. ओके डन. तयार आहात? Yes. टायमर तयार आहे. 1 2 3 स्टार्ट. काही हरकत नाही, खूप छान यावेळेस खेळत. 2 राऊंड कंप्लीट झाले आहेत. टीम ए समोर या, टीम ए समोर या, टीम ए समोर या. आले टीम ए. सिक्वेन्स आहे शशिकांत, श्रद्धा आणि सोनाली. ओके श्रद्धा, तू माझ्या या साईड नाही, तुझ्यासाठी खूप तिरपं होऊन जाईल. ठीक आहे, या साईडला थांब माझ्या. ठीक आहे, तयार आहात तुमची टीम? टायमर तयार आहे. टायमर तयार आहे. हां, टायमर सेट होतोय. शशिकांत, तुला लक्षात आलंय कसं ठेवायचंय? तू पहिल्यांदा खेळतोस. ठीक आहे, हां. उजव्या हातावरती बोटांवरती असं ठेवायचंय, उभे ग्लासेस. ठीक आहे, हा ग्रुप. आणि दुसरा हा असा डोक्यांवरती ठेवायचा. ठीक आहे, डोक्यावरती. डोक्यान नाही, तुला एकच डोकं आहे, मला एकच डोकं आहे. ठीक आहे, कळालंय तुला पोझिशन? हो. आताच ठेवायचं ना. आणि इकडे चल परत. ऍडव्हान्स ठेवायचंय. ठीक आहे, त्या टीमनं 2 राऊंड केलेले. तुम्ही पुन्हा 2 राऊंड जर कंप्लीट केले तर अगेन पुन्हा इक्वल होऊ शकतो राऊंड. किंवा जर 3 राऊंड कंप्लीट केले तर तुम्हाला या राऊंडचे पॉईंट्स मिळू शकतात. मग आधी तुमच्याकडे गोल्डन चान्स होता, आता थोडं टफ आहे, पण इम्पॉसिबल अजिबात नाही. ठीक आहे शशिकांत, रेडी आहेस? Yes. टायमर रेडी आहे. 1 2 3 स्टार्ट.
8 7 6 5 4 3 2 1 ओके, नो प्रॉब्लेम, काहीच हरकत नाही. हा अखेर चौथ्या राऊंडचा खूप वेळेनंतर शेवट झालेला आहे. ग्लासेस उचला. ग्लासेसची फार धांदल उडालेली आहे, सगळ्यांची फार धांदल उडालेली आहे. ग्लासेस सगळे मिक्स झाले, तिकडून तिकडे पळत आहेत, हरकत नाही, ठीक आहे. 4 राऊंड तुमचे संपलेले आहेत, माफ करा. 4 राऊंड नंतर या राऊंडमध्ये टीम बी न 2 वेळा राऊंड कंप्लीट केला आहे. 2 वेळा ते पोहोचून आलेत. टीम ए मात्र एकदाच पोहोचू शकली आहे. सो या राऊंडचे 10 पॉइंट्स जात आहेत पुन्हा एकदा टीम बी. क्या बात आहे, कॉंग्रॅच्युलेशन टीम बी. आता टीम ए चे पॉइंट्स स्टील 10 आहेत, टीम बी चे पॉइंट्स आहेत 35 आणि केवळ 10 मार्क आता 10 पॉइंट्स आता फक्त राहिलेले आहेत. खेळ औपचारिकदृष्ट्या आपल्याला विजयी खरं तर मिळालेला आहे, मात्र तो शेवटचा राऊंड आपण तितक्याच उत्साहात खेळणार आहोत. टीम ए तितक्याच उत्साहात खेळणार आहात, नक्कीच. टीम बी तितक्याच उत्साहात खेळणार आहात. आणि प्रेक्षकांना अजून जर धमाल आली नसेल तर शेवटच्या राऊंड मध्ये त्यांना धमाल देण्याचं काम आपल्याला शेवटच्या राऊंड मध्ये करायचं आहे. आर यू ठीक आहे सगळे? ओके, ग्रेट. राऊंड नंबर 5, लास्ट राऊंड ऑफ करूया धमाल सारे. आहात तयार सगळे? येस. क्या बात आहे यार, उत्साह तर प्रचंड आहे. मग या राऊंड मध्ये तुम्हाला काय होतं ते लंका, मगाशी काय म्हणलं तुम्ही, लंका पार नाही करायची, काय लंका जाळायची नाहीये, पार करायची नाहीये, काही नाही करायची. हा. लंका जाळली होती, मारुतीला सगळं माहिती, मारुती असल्यामुळं. तर लंका जाळायची नाहीये तुम्हाला डोकं शांत ठेवायचंय, ते पण हलवायचं नाही. मग अशी हलवत नव्हते तुम्ही, पण डोक्याचा गेम नाहीये, डोक्याचाच गेम असतो प्रत्येक. पण धावपळ करायची नाहीये, पडझड करायची नाहीये, फक्त विचार करायचा आहे, मेंदूला ताण द्यायचा आहे, जिभेला कमांड द्यायची आहे आणि तुमचा मेंदू आणि जिभेच्या संगमावरती आता आपण हा गेम खेळतोय. ठीक आहे, तयार आहात? ओके, कोणत्या टीम पासून सुरुवात करायची? टीम ए तयार आहात? येस. हा. या राऊंड मध्ये अगेन 2 टास्क असणार आहेत. ठीक आहे, 2 टास्कला 5-5 पॉइंट्स आहेत. पहिला टास्क सांगू? हा. तुमच्याकडे आता तुम्ही 3 जण आहात. ओके. तुम्हाला मी 3 कॅटेगरीज देईल. ठीक आहे, हा. कुठल्याही 3 कॅटेगरीपैकी तुम्ही एक कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे आणि त्या कॅटेगरीमधले तुम्ही नावं सांगायला सुरुवात करायची. ठीक आहे, क्लिअर आहे? क्लिअर आहे. 40 सेकंदाचा टायमर असणार आहे आणि 40 सेकंदामध्ये जितके जास्त नावं होतील तो काउंट आपण करणार आहे. पण एक ट्विस्ट तो आहे, ट्विस्ट शिवाय मजा नाही. खरं आहे, ते खरं आहे. खरं आहे ना? हो. हां, त्या चेहऱ्यावरती असं सगळ्यांच्या. ठीक आहे, तेवढं चालतं. शशिकांत एकदम उत्साहात आला. ठीक आहे शशिकांत, तूच पहिला. आयुष्य ट्विस्ट असा आहे की जर तू पहिलं नाव सांगितलंस हा. तर तुझ्यानंतर दुसरी जी व्यक्ती तिने पहिलं आणि दुसरं दोन्ही पण नावं सांगायची. ओके. तिसरी जी व्यक्ती तिने तिचं प्लस आधीच्या दोघांची पण नावं सांगायची. म्हणजे उदाहरणार्थ जर मी मुलांची नावं म्हटली आणि मी जर म्हटलं शुभम, ठीक आहे, शशिकांतने म्हणावं लागेल शुभम शशिकांत, सोनालीला म्हणावं लागेल शुभम शशिकांत सोनाली. क्लिअर? मला एक प्रश्न आहे. हा, विचार प्रश्न असा आहे की जर सोनालीचं पण झालं, म्हणजे आमच्याकडे असं सिक्वेन्स म्हणजे आहे की मग पहिलं मी, समज असा सिक्वेन्स आहे, पहिलं मी श्रद्धा सोनाली किंवा मी सोनाली श्रद्धा, नंतर श्रद्धानी समजा मी शशिकांत म्हटलं, सोनालीने शशिकांत सोनाली म्हटलं आणि श्रद्धानी शशिकांत सोनाली श्रद्धा म्हटलं. त्यानंतर मग जेव्हा मी सांगेल तेव्हा शशिकांत सोनाली श्रद्धा पण पहिले सांगायचे प्लस चौथं तू सांग, असं सांगायचं आहे का? ठीक आहे. अरे बापरे. हा, टायमर आपण थोडा या राऊंडसाठी वाढवतोय. 40 सेकंदाने 1 मिनिटावर टायमर सेट करा. ठीक आहे, 60 सेकंद. येस. बघूयात तुमचा माइंड किती स्ट्रॉंग आहे आणि अर्थात प्रेक्षक जे आपल्याला बघतायत ते बोर होता कामा नाही. ठीक आहे, सो आपली एनर्जी टिकली पाहिजे आणि आपली एनर्जी त्यांच्यामुळे टिकून असते. सो त्यांची एनर्जी टिकवणं आपलं काम आहे. ठीक आहे, 1 मिनिटचा टायमर सेट आहे. ओके, शशिकांत तुमची टीम, सोनाली टीम ए तयार आहे? येस. ओके, तुमच्यासाठी कॅटेगरीज आहेत फळं, फुलं आणि पक्षी. कॅटेगरी क्लिअर आहेत? हो. फळं, फुलं, पक्षी. कुठली कॅटेगरी चूज करताय तुम्ही? फळं करूयात. पक्ष्यांची नावच नाही माहिती आपल्याला, जाऊ द्या. फळं चांगले. काय सिलेक्ट करताय? फळं. फुलांचा आपला काही फळं. संबंधच नाहीये, त्यामुळे फळच आपलं ठीक आहे. गुलाब, चाफा, अत्तर बित्तर आमच्या नशिबात कधी आलेच नाही मला. हा ना, ते आहेच. फक्त काटे झाले. गुलाबाचीच वाट बघतोय. हा. ओके, श्रद्धाच्या आयुष्यात खूप आलेत हो, ठीक आहे. काटे. ठीक आहे, तुम्ही फळं सिलेक्ट केले. ठीक आहे, हा. 1 मिनिट टायमर तयार आहे. 1 2 3 स्टार्ट. आंबा.
आंबा पेरू. आंबा पेरू केळी. आंबा पेरू केळी सफरचंद. आंबा पेरू केळी सफरचंद सीताफळ. आंबा पेरू केळी पपई सफरचंद सीताफळ. क्रम चुकलाय परत आंबा सांगावं लागेल. आंबा पेरू केळी सफरचंद सीताफळ द्राक्ष. शशिकांत. आंबा पेरू केळी सफरचंद सीताफळ द्राक्ष. त्याच्यानंतर काय होतं? द्राक्षानंतर स्वतःच सांगावं लागेल तुला. हां हो चिक्कू. हां चिक्कू. आंबा पेरू केळी सीताफळ द्राक्ष चिक्कू अननस. आंबा पेरू क्रम चुकलाय सांगा ना मला. क्रम चुकलाय सोनाली. आंबा पेरू सीताफळ. ओके 7 नाव तुम्ही सांगितलेले आहेत. व्हेरी गुड. शेवटच्या राऊंडला नाव होते 7. बरोबर आहे टीम बी. चुकल्यानंतर सांगा की मग झोपलात का? सांगितलं ते पुढे गेल्यावर ते सांगितलं. सांगा तिला चुकलाय करा पुन्हा सांग. ठीक आहे 7 नावं सांगितले. ठीक आहे येस. ओके. तुमच्यासाठी 3 कॅटेगरीज आहेत. प्राणी रंग आणि गाड्या. माहिती आहेत गाड्या कार्स वगैरे बाईक वगैरे. तुम्ही कुठल्याही कंपन्यांची नावं सांगा गाड्यांची. ठीक आहे गाड्या प्राणी आणि रंग. माझा ऐकाय प्राणीच घ्या रे. त्यांचा टीमचा का तुझ्या टीमचा? मग कोणाचे सांगायचं बाजून? अरे बरोबर मग तुम्ही रंगच घ्या. काय घेतो आपण? रंग घेतो. रंग घेतो. ठीक आहे रंग भेद काही न करता मराठीतूनच तुम्ही सांगायचं. ठीक आहे मराठीतूनच सांगायचे. ओके डन. कसे पण सांगा रे. रंग काय तुम्ही कसंही सांगू शकता. मराठी काही फक्त तो रंग असू द्या. हा. नाहीतर रंग उडायला असं काही नाही. तुम्ही रंगात श्यामरंग वगैरे असं काही सांगू रंगात नका. रंग भरू नका. हां, म्हणजे चालेल. श्यामरंग वगैरे ठीक आहे चालेल. 1 मिनिट टायमर तयार आहे ना? ओके 1 प्रेशर येते. नाही सांगू. 2 3 1 2 चेहऱ्यावरती प्रेशर येते. अरे स्टार्ट करा. 1 2 3 स्टार्ट. गुलाबी. गुलाबी पांढरा. गुलाबी पांढरा पिवळा. गुलाबी पांढरा पिवळा हिरवा. गुलाबी पांढरा पिवळा हिरवा. गुलाबी पांढरा गुलाबी पांढरा पिवळा हिरवा लाल. गुलाबी पांढरा पिवळा हिरवा लाल चॉकलेटी. गुलाबी पांढरा पिवळा हिरवा लाल चॉकलेटी निळा. गुलाबी पांढरा पिवळा हिरवा लाल चॉकलेटी निळा काळा. गुलाबी पांढरा पिवळा हिरवा चॉकलेटी लाल निळा. गुलाबी पांढरा पिवळा हिरवा लाल चॉकलेटी निळा. ओके टाइम ओव्हर. खूप टफ कॉम्पिटिशन झाली आहे. खूप 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 टफ झाली आहे. किती सांगितले तुम्ही यांनी सांगितलेले आहेत 8. टीम ए चे होते टीम ए चे होते 7. टीम ए चे आहेत 8. कशाला आठ सांगितले रे? नाही. टीम बी चे 8. माझ्या मिस्टेक पकडू नका. ठीक आहे टीम बी चे 8 झाले. ओके सो ह्या टीमचे पण 5 पॉईंट्स इन्क्रीज होत आहे ह्या राऊंडचे पण टीम बी ला. ठीक आहे आता टाळ्या टीम ए टाळ्या वाजवा. आणि टीम ए ने खूप टफ कॉम्पिटिशन दिली त्याच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. आता लास्ट राऊंड लास्ट टास्क. तयार आहात? एनर्जी कमी पडतीये. तयार आहात? क्या बात आहे गात भाई. ओके माईक आता टीम बी पासून सुरुवात करू. ठीक आहे चालेल. आता मला सुद्धा माईक काढावा लागेल. 2 माईक 2 टीमच्या 2 मेंबर्सकडे असले पाहिजे. ठीक आहे 2 साईड 2 गप्पा मारायच्यात. हो गप्पाच मारायच्यात. ठीक आहे दर अंकिता. ओके. अंकिता शशिकांत समोर आहे. मारुती सोनाली समोर आहे. आणि माईक दाखव. माईक दाखव. हां अंकिता शशिकांत आहे समोर. मारुती सोनाली आहे आणि श्रद्धा आणि लक्ष्मी आहे. ठीक आहे लक्ष्मी आणि श्रद्धा. ठीक आहे आता आपला हा गेम खेळायचा आहे 5 पॉईंट्ससाठी. पुन्हा एक मासा पाण्यात पडला डुबूक. ऐकलाय? Yes. मला नाही माहिती. मी
ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी आणि अर्थात प्रेक्षकांसाठी सांगतो. 1, 2, 3, 4 आणि 5ला पेढा म्हणायचं असा गेम सगळ्यांनी खेळला असेल. ठीक आहे, बरोबर आहे. असाच हा गेम असतो. पहिल्या व्यक्तीनं म्हणायचं एक मासा, दुसऱ्यानं म्हणायचं पाण्यात पडला, परत त्यानं म्हणायचं डुबुक. हां, ओके. म्हणजे उदाहरण देऊन सांगतो. शशिकांत म्हणेल एक मासा, अंकिता म्हणेल पाण्यात पडला, शशिकांत म्हणेल डुबुक. त्यानंतर अंकिता म्हणेल 2 मासे. हां, पुन्हा शशिकांत म्हणेल 2 मासे. जशी माशांची संख्या वाढत जाईल तशी शब्दांची संख्या सुद्धा वाढत म्हणजे जाईल. 2 लोकांचं पॅरिंग ओके, मी 3 पर्यंत तुम्हाला म्हणून दाखवतो. लक्ष द्या. एक मासा पाण्यात पडला डुबुक. क्लिअर? येस 2 मासे, 2 मासे पाण्यात पडले डुबुक डुबुक. 3 मासे, 3 मासे, 3 मासे पाण्यात पडले डुबुक डुबुक डुबुक. 4 मासे, 4 मासे, 4 मासे, 4 मासे पाण्यात पडले डुबुक 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 डुबुक. ठीक आहे, वाव. कळालंय? येस येस. काही क्वेश्चन कोणाला अजूनही? नाही 2 लोकांनी खेळायचं. हो, 2-2च्या पेअर. 3 राऊंड होतील, 3 जण खेळतील. 3 पैकी जी टीम 2 वेळा जिंकते तिला अर्थात पॉइंट्स. ठीक आहे, ओके. ओके. शशिकांत आणि अंकिता तयार आहात? येस शशिकांत हा माईक घे. सुरुवात कुठून करायची आहे? एक मासापासून मी सांगेन. ठीक आहे, शशिकांत पासून सुरुवात करा. पण चालेल. टीम बी होतं ना. नाही ते हां, ठीक आहे. टायमर नाहीये यासाठी. ओके. एक मासा, पाण्यात पडला, डुबुक, 2 मासा 2 मासे पाण्यात पडले पाण्यात पडले डुबुक, डुबुक, 3 मासे 3 मासे 3 मासे 3 मासे. ओके, हरला. आउट 3 मासे. 3 मासे तू 4 वेळा म्हटलायस, म्हटलायस. त्यामुळे तू आउट झाला आहेस. ठीक आहे, टीम बी ला अजून एक ही अंकिता या टीम कडून जिंकलेली आहे, टीम बी कडून. ओके, आता आहे मारुती आणि सोनाली. ठीक आहे, तयार आहात? येस. 1 2 Start कोण करेल? स्टार्ट. सोनाली. एक मासा पाण्यात पडला. 2 मासे. आउट आहे. 2 मासे 2दा म्हणायला हवं होतं. हरकत नाही. दे माईक दे. ठीक आहे, सोनाली तू 2 मासे न म्हणता 2दा पाण्यात पडले 2दा म्हटलीस. ठीक आहे, हरकत नाही. पण गेम इंटरेस्टिंग आहे, खेळून पहा. आणि मी ऑर्गनायझर आहे त्यामुळे मला एखादी संधी लास्टला देऊन टाका. मी एकटा बडबडतो हवं तर. नको नको. मला काहीच मिळत नको, नको, नाही. नको. ठीक आहे, लक्ष्मी तयार आहेस? येस. श्रद्धाकडे माहिती. 1 2 3 स्टार्ट. श्रद्धा. एक मासा पाण्यात पडला, डुबुक, 2 मासे 2 मासे पाण्यात पडला पाण्यात पडले डुबुक, डुबुक, 3 मासे 3 मासे पाण्यात सॉरी पण नियमानुसार माईक दे. नियमानुसार मात्र लक्ष्मी आउट झाली आहे, कारण टर्म पाण्यात लक्ष्मीची पडली होती. पाण्यात पडली पडली. म्हटली असती. ओके, डन. हरकत नाही. मी काउंट करतो. जस्ट आता सगळा राऊंड संपलेला आहे. विजयी घोषित करणार आहोत आपण. त्यांना एक छोटंसं गिफ्टही आपण देणार आहोत. आपण फार मोठं गिफ्ट नाही देणार आहे, छोटंसं गिफ्ट देणार आहे. पण त्याच्यामध्ये गोडवा नक्की असणार आहे, त्याच्यामध्ये प्रेम नक्की असणार आहे. आणि एक दिवस हे जे प्रेक्षक आतापर्यंत शेवटपर्यंत टिकलेत ना, त्या प्रेक्षकांच्या सोबतीनं टीम उमलत्याकडे एक दिवस नक्की जिंकणार आहे. हे मात्र बात निश्चित आहे. येस आणि त्यावेळी आपण त्यांच्यासोबत खेळूया. आणि त्यावेळेस आपण त्यांच्यासोबत खेळूयात. करू मी ट्राय? Yes. तुम्ही सगळे काउंट करा, जिथे चुकल तिथे मला सांगा. ठीक आहे? ओके. 1 मासा पाण्यात पडला डुबुक, 2 मासे पाण्यात पडले डुबुक डुबुक. 3 मासे पाण्यात पडले डुबुक डुबुक डुबुक. 4 मासे पाण्यात पडले डुबुक 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 डुबुक. 5 मासे पाण्यात पडले डुबुक 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 डुबुक. 6 मासे पाण्यात पडले ए, 7 वेळा झालं. डुबुक 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 डुबुक. 7 वेळा झालं रे. नाही झालं. नाही झालं. 7 मासे 7 मासे 7 7 वेळा झाले ते. 7 वेळा झाले ते. पुन्हा काउंट करून बघतील प्रेक्षक. झालेलं नाहीये. ठीक आहे, पाण्यात पडले डुबुक 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 डुबुक. 8 मासे पाण्यात पडले डुबुक 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 डुबुक. 9 मासे पाण्यात पडले डुबुक 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 डुबुक. जास्त झालं. आता मात्र 10 वेळा झाले. आणि आता हे मी प्रामाणिकपणे मान्य करतो. हरकत नाही. 6 वेळेचं 7 वेळा झालं होतं. नाही झालं ते नव्हतं. बरोबर आहे ते का? बरोबर होतं आणि प्रेक्षक काउंट करतील, डुबुक कमेंट 10 करतील वेळा खाली. झालं. ठीक आहे, ते कमेंट करून सांगतील. तू नंतर कमेंट्स वाच. पण तुमच्या सगळ्यांसोबत हा एक मस्त गेम या नवीन वर्षामध्ये
2026मध्ये सुरुवातीलाच खेळून खूप मजा आलेली आहे. नवीन वर्षाची सुरुवात आपली खूप छान झालेली आहे. आणि आता आपण करूयात गिफ्ट, देऊयात गिफ्ट आता. ठीक आहे, येस. या करूया धमाल सारी या गेम शोचा महाविजेता आहे टीम बी. आता मात्र या फ्रेममध्ये तुम्हाला दिसत आहेत माझ्या उजव्या बाजूला सूरज आहे आणि डाव्या बाजूला जितेश आहे. खरं तर यांनी कॅमेरा सांभाळला आहे पूर्ण दोन्ही पार्टमध्ये, म्हणून आम्ही सगळे दिसतोय आणि याचं कौतुक मला सातत्यानं पुन्हा पुन्हा करावं वाटतं. आणि मी आपणा सर्वांनाही विनंती करेन की तुम्ही त्या कॅमेरामनसाठी फक्त उमलत्या काळाच्याच नाही तर प्रत्येक चॅनलच्या कुठलंही चॅनल असेल त्याच्यावरती स्क्रीनवरती दिसणारे आपल्याला सगळे लोक दिसत असतात. मालिका असो, चित्रपट असो, समाज माध्यमं असो, न्यूज चॅनल्स असो किंवा अजून कोणती इन्स्टा हँडल्स असो, कुठेही असो स्क्रीनवरती आपल्याला दिसतात, आपण त्यांचे फॅन होऊन जातो. मात्र त्याच्या पाठीमागं बॅकग्राऊंडला काम करणाऱ्या या दोन कलाकारांसाठी ना, किंवा खास करून जितेश आणि जे कॅमेरा सांभाळतात त्या सगळ्यांसाठी एक कमेंट मित्र हो नक्की त्या कमेंट बॉक्समध्ये करा. माझ्या हातामध्ये एक छोटंसं गिफ्ट आहे, काय मलाही माहीत नाही आहे. आता ही तर गोष्ट माझ्यासाठी पण आणणार आहे. जितेश आणि सूरज, तुम्ही दोघांच्या हातचे हे गिफ्ट टीम बीला अर्थात अंकिता, मारुती आणि लक्ष्मी या तिघांना देत आहे. या टीम. नाही एक मिनिट काय झालं? मला काहीतरी बोलायचंय रे. काय? हां बोला. हा म्हणजे आम्ही जिंकलो, हा. ते छानच वाटलं. पण कसं आहे, न्यू इयरची पार्टी होती म्हणून हे सगळे गेम्स होते नाही का. तर नवीन वर्ष सगळ्यांनीच एन्जॉय केलं, सगळ्यांनीच गेम खेळले, म्हणजे तसंच सगळ्यांनीच छान खेळलं ना. म्हणून मग फक्त टीम बी ने का गिफ्ट घ्यायचं, आपण सगळ्यांनी गिफ्ट घेऊया. क्या बात आहे, क्या बात आहे. ह्या थॉटसाठी ना, या थॉटसाठी टाळ्या वाजल्या पाहिजेत. आणि मला प्राऊड फील होतं. मी मगाशी सुरुवातीला उल्लेख केला, काही लोकांना सॅक्रिफाईस करावं लागलं आपल्या टीमसाठी, त्यांनी आनंदाने ते केलं. काही लोकांना गिफ्ट सॅक्रिफाईस करावं लागतंय, मात्र ते सुद्धा ते आनंदाने करतायत, कारण ही टीम कुठं गेली पाहिजे असा प्रत्येकाच्या मनामध्ये विचार आहे. आणि हाच विचार ठेवून आम्ही काम करू इच्छितो आपल्या सर्वांच्या पाठिंब्यानं. ठीक आहे, हे गिफ्ट आपण सगळ्यांमध्ये घेऊया. ठीक आहे, ओके, सगळ्यांनी हात पुढे घ्या. अरे वा, द्या. तुला तर नक्की पाहिजे रे. ठीक आहे, सगळे जवळ या. गाय हिप 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 हिप. थ्री चेअर्स फॉर उमलत्या का. क्या बात आहे, क्या बात आहे. उमलत्या का. आणि गाईज नक्कीच चॅनलला भेट द्या, सबस्क्राईब करा, एकदा भेट देऊन बघा, तुम्हाला नक्कीच कविता आवडते. आणि सर्वात महत्त्वाचं, आजपर्यंत आम्ही कविता अपलोड करत आलो, पॉडकास्ट करतोय. अजून जर काही तुम्हाला लगेच गिफ्ट घेत आहेत पोरं, ठीक आहे, अजून जर तुम्हाला काही आमच्याकडून नवनवीन गोष्टी अपेक्षित असतील तर आम्हाला कमेंट्समध्ये नक्कीच कळवत चला. आम्ही नवीन आहोत, आमच्याकडूनही काही चुका झाल्या तर आम्हाला सजेशन्स देत राहा. तुमच्या सर्वांच्या प्रेक्षकांच्या प्रेमातून आणि पाठिंब्यानं ही उमलत्या काळी एक दिवस नक्की एक सुगंधी बाग फुलवेल अशी अपेक्षा आहे. असा तुमचा सर्वांचा आशीर्वाद अपेक्षित आहे. भेटूयात पुढच्या नवनवीन व्हिडिओ सोबत. शुभम मला पहिले बोलायचं अरे, आहे, लवकरात लवकर संपव. हा. कसं आहे, त्या भूक लागली, तहान पण लागली अरे, अरे, त्यामुळे अरे. जरा पाणी आणि खायला पहिले लवकरात लवकर. खायला माझ्याकडून स्पॉन्सर मात्र मिळणार नाही, गिफ्टला माझे पैसे गेले. ठीक आहे, अजून एक ठीक आहे. आपण सगळ्यांना नववर्षाच्या शुभेच्छा देऊयात. अरे. मजा येते. विचारायचंय नववर्षाच्या निमित्तानं उमलत्या काळच्या सर्व प्रेक्षकांना उमलत्या काळ टीम करून हार्दिक शुभेच्छा. भेटूयात नवनवीन व्हिडिओ सोबत. तुर्तास उमलत्या काळ टीमचा आपणा सर्वांना नमस्कार.